श्री स्वामी समर्थ. दीपदया व्लॉग्स मध्ये तुमचं खूप स्वागत. आज आम्ही सगळे नागवेकर आमचे कुलस्वामिनी घेऊन जेजुरीला निघालेलो आहोत. पहाटे 3 वाजता निघायचं असा आमचा प्लॅन झाला आणि तो सक्सेसफुल देखील झाला. सगळे जे नागवेकर आम्ही ठरवलं होतं की ज्यांनी ज्यांनी जायचे ते सगळेजण येऊन 3 वाजता आमच्या इकडे हजर झाले. आम्ही एक 20 सीटरची बस केली होती आणि सगळे मस्त पिवळ्या कलरचे कपडे घातले आहेत कारण आम्ही जेजुरीला चाललो आहे, त्यामुळे सगळे येल्लो झाले. तर आम्हाला सगळ्यांना सीट पण छान मिळाल्या आणि आम्ही जेजुरीला जाण्यासाठी निघालेलो आहोत. शार्प 2:15 झालेले आहेत आणि आमची बस निघाली. कडक उन्हाळा असल्यामुळे बस एसीच ठरवली होती, त्यामुळे सगळेजण खुश होते. जरी पहाटेची वेळ होती तरी पण बाहेर उष्णता खूपच जास्त होती आणि सगळेजण बसल्यानंतर थंड लागल्यानंतर सगळे झोपेच्या मूडमध्ये होते. त्यामुळे साधारण 6-7 वाजेपर्यंत आम्ही मस्त झोप काढली. नंतर एका ठिकाणी चहा घेण्यासाठी थांबलो आणि पुढे परत जेजुरीच्या प्रवासाला आम्ही निघालेलो आहोत. आमची काही मंडळी चहा घेऊन देखील मस्त झोपलेली आहेत कारण झोप पण झाली नव्हती, जायची आतुरता होती. त्यामुळे रात्रीची 2 तास झोप घ्यायची होती, ती देखील आमची पूर्ण झाली नाही. असं मजल दरमजल करत आम्ही शेवटी जेजुरीच्या जवळपास पोहोचलेलो आहोत. रस्त्याला ट्रॅफिक असल्यामुळे आम्हाला 2 तास उशीर झाला होता. ते कुलस्वामिनी भेट घडवण्यासाठी घेऊन आलेलो आहोत जेजुरी गडावर. तर आधीच आमचं एका गुरुजींशी बोलणं झालं होतं, तर त्यांच्या ॲड्रेसवरच आम्ही डायरेक्ट जाऊन पोचलो आणि त्यांच्या इथे जाऊन पहिले त्यांची भेट घेतली. त्यांचं काय म्हणणं आहे ते ऐकलं. हे त्यांच्या घरचे देव आहेत. गडावर जाऊन आमच्या देवांचं जे काही कार्य करायचं होतं, म्हणजे अभिषेक घालणं, गोंधळ घालायचा होता किंवा वरती जे काही कार्यक्रम होता तो करण्यासाठी ऑलरेडी गुरुजींचा एक माणूस गडावर जाऊन पोचला होता आणि आम्हाला त्याला तिथे जाऊन भेटायचं होतं. आम्हाला जेजुरीत पोचायला साधारण 10 वाजले आणि आम्हाला तिकडे जाऊन कळलं की 11 वाजता देवळाचे दरवाजे बंद होतात, आतमध्ये अभिषेक घालायला जायला मिळत नाही. त्यामुळे गुरुजींच्या घरचं सगळं आटपून आम्हाला एवढा जेजुरी गड चढून जायचं होतं. तर आम्ही फास्ट चालायला सुरुवात केली. ऊन असल्यामुळे थोडी गडबड होती, पण ओके आम्ही चढलो कसं तरी. पण चढताना पण खूप मजा आली. खूप सारे नवीन लग्न झालेली जोडपी आम्हाला बघायला मिळाली. काही काही ठिकाणी पद्धत आहे की बायकोला 5 पायऱ्या चढून घ्यायचं, म्हणजे उचलून घ्यायचं, चढवायच्या. हे गोंधळी असे खूप सारे मध्ये बसलेले असतात. म्हणजे तुम्ही डिरेक्टली गेलात तरी तुमचं गोंधळ आणि इतर काही कार्य होऊ शकतं. जेजुरी गडावर चढून गेल्यानंतर आमचं जे गुरुजींशी कॉन्टॅक्ट झालं होतं त्यांचे एक कोणी कलिग वरती गडावर ऑलरेडी आले होते आणि त्याने आम्हाला त्या वडाच्या झाडापाशी सगळ्यांना जमायला सांगितलं होतं. आम्ही त्या झाडापाशी सगळे जमलो. त्यानंतर त्यांनी आमच्या कुलस्वामींचा अभिषेक करण्याचं ठरवलं होतं आणि तिथल्याच एका छोट्या मंदिरात ते आम्हाला घेऊन गेले आणि तिथे आम्ही अभिषेकाला सुरुवात केली. बऱ्याच वर्षांनी आम्ही आमचे जे कुलस्वामी आहेत ते जेजुरीला भेट घडवण्यासाठी घेऊन आलेलो होतो. म्हणजे जवळजवळ 10 वर्ष तरी झाली असतील की आम्ही आलो नव्हतो जेजुरीत. पण ह्या वर्षी ठरवलं की आपण जर बोललेलो आहे तर आपण कुठल्याही परिस्थितीत जाऊन यायचं. मध्ये बरीच काय कोणाकोणाचे प्रॉब्लेम्स होते, ते सगळे सॉल्व करत आम्ही एक तारीख ठरवली आणि आम्ही त्या दिवशी देवांना जेजुरीला न्यायचं ठरवलं. तर असा हा मुहूर्त आम्हाला मिळाला आहे.
स्वच्छ करायची परिपूर्ण देवा देशमुख परिवाराचे देवा जय जयकार देवा मला एअरपोर्ट एअरपोर्ट हे काय हा अष्टगंध आहे असा सुगंध माझ्या सगळ्या देशमुख परिवारात लाभलं पाहिजे असं देवाच्या 5 पिंडी चोळायच्या नंतर घरच्या देवांना चोळायचं देवा केलेले देवा सेवा देवा पावन करून दे देवा जय जयकार देवा आपल्या देवाला स्पर्श करा आपल्या देवांना स्पर्श करा आधी पडा आपल्या देवांना स्पर्श करा आता हात सोडा वास घ्या कपाईला मुलांना देवा सगळ्या आजाराचं पाणी होते देवाला सांगा आनंदाचा आशीर्वाद द्या आम्हाला पूर्ण करा वास घ्या वास घ्या असा सुगंध लाभते माझ्या सगळ्या देशमुख परिवाराला देवाला सांगायचं आधी वेळा बस होती मनात केलेला संपूर्ण अभिषेक देवभेट तरी भंडार नैवेद्य अन्नदान सर्व मंगल सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते सगळ्यांनी म्हणा खंडेराया चाललेला देशमुख कुटुंबाचा आरती करी मासा सुंदरी वक्रतुंड महाकाय वल्लारी मार्तंड आमच्या कुटुंबाच्या नावाने आहे आमचं काय चुकलेलं असेल आम्हाला माफ करा अज्ञापाण्यामध्ये नोकरीमध्ये शेतीमध्ये यश मिळू द्या आमच्या आईवडिलांचा आशीर्वाद आमच्या पाठीशी राहू द्या पैसा लागू द्या दरवर्षी संपूर्ण कुटुंब तुमच्या दर्शनासाठी येऊ द्या घरामध्ये काही किरकिऱ्या होऊ देऊ नका आमच्या पाठीशी राहा जय मल्हार जय मल्हार हर महादेव हर महादेव. अशा प्रकारे कुलस्वामींचा अभिषेक पार पडला आणि आम्ही आमचे कुलस्वामीने घेऊन मुख्य गाभाऱ्यात जाण्यासाठी उभे राहिलो. गर्दी फार नव्हती पण त्यांच्या नियमाप्रमाणे लाईनमध्ये जावं लागलं. तर आम्ही खंडोबाचं दर्शन घेण्यासाठी मुख्य गाभाऱ्याकडे चाललेलो आहोत. खंडोबा हे महाराष्ट्राचं दैवत असल्याने कुठलंही शुभ कार्य झाल्यानंतर किंवा मंगल कार्य झाल्यावर खंडोबाच्या दर्शनासाठी जेजुरीला यावं लागतं. तर प्रत्येक नवीन जोडपं पुण्या साईडचे तर भरपूरच, पण आपल्याकडचे सुद्धा लग्न झाल्यानंतर कुलस्वामीचं दर्शन घेण्यासाठी जेजुरीला नक्की भेट देतात. तर अशी पद्धत आहे की नवीन जोडप्याला म्हणजे जो नवरा असतो तो बायकोला 5 पायऱ्या उचलून घेऊन चढतो.
जेजुरी गडावर येऊन आमचं मुख्य काम होतं कुलस्वामींचा अभिषेक करणं, खंडोबाचं दर्शन घेणं आणि ह्या सगळं आमचं उरकलेलं आहे. त्याच्याचप्रमाणे आम्ही देवळाला फेरी मारून पुन्हा खाली पुजाऱ्यांच्या घरी जाणार आहोत, कारण तिथे आमचा देवांचा गोंधळ होणार आहे आणि वाघ्या मुरळीचा तो डान्स असतो, काय वाघ्या मुरळी जे नाचतात ते देखील होणार आहे. तर आत्ता आरती चालू आहे 12 वाजता एक आरती होते मंदिरात, तर ती आरती घेऊन आम्ही गडाखाली उतरलो. प्रत्येक वर्षी जेजुरीला येणं जमेलच असं नाही, पण किमान 3 वर्षांनी तरी आपले देव घेऊन खंडोबाची भेट घेण्यासाठी जेजुरीला यावं किंवा आलं पाहिजे असा एक नियम आहे. तो आपणच आपल्याशी घालून घ्यायचा आणि नक्कीच आपल्या कुलस्वामींचा गोंधळ, जागरण किंवा अभिषेक करण्यासाठी आपण नक्की जेजुरी गडाला भेट द्यायची. मला उडवतील ना, तुला मारीन मी. जेजुरी गडावरून आम्ही खाली उतरलो आणि ज्या मार्गाने आम्ही गुरुजींच्या घरून आलो त्याच मार्गाने आम्ही गुरुजींच्या घरी गेलो. तिथे त्यांनी गोंधळांची मांडामांड करून ठेवली होती आणि सगळ्यांनी आम्ही नमस्कार करून गुरुजींनी मग गोंधळांना बोलून गोंधळाला सुरुवात केली. सगळ्यांचा आवाज गेला पाहिजे, तेव्हा अंबाबाई आपल्या गोंधळामध्ये क्षणभर आली पाहिजे. आणि आदिमाया शक्ती कोणही आदिमाया शक्ती पहिला तिचा गोंधळ का घालतो आपण की सगळ्यात आदिमाया सगळ्यात मोठी. जेवढ्या शक्ती बसतात का नाही, सगळ्या शक्ती म्हणजे सगळ्यात मोठी. 33 कोटी देवाला कधी ऐकली नाही, मानवाला कधी ऐकल का, ऐकल का. मग देवी सगळ्यात मोठी.
बघा अजून किती प्रेम बायकोवरती लगेच नाव सांगितलं की नाही हा? या जोडीच्या प्रपंच बघा आज 5 बॉटल धर्म करा आपल्या प्रपंच आज म्हणजे तुम्ही आज आनंदाने सगळे धर्म करा दारात गोंधळ केला पण 5 सुहागामुळे 5 सुहागामुळे आनंद होईल आणि म्हणून काय करा छोटी मोठी साडी बाई 25,000 साडी वाच का अजून मला 25,000 साडी घेतली नाही तुम्ही हा? बघा 5 सुहागामुळे आनंद झाला पाहिजे आणि म्हणून काय करा साडी जोडीच्या मालपानी अशी रक्षण आता तुम्ही किती द्यायचे काय त्या शेवटी तुम्ही ठरवा तुम्ही काही शब्दाने बोलणार नाही तुम्हाला हा ते पूर्ण करा ना ते असं अर्धवट जायचं सांगतो त्यांनी तुम्हाला 1,001 रुपये दक्षिण दिली येळकोट शरण के दिसते जरा ऐक रे या सुद्धा दादाची आज नवसाला बोलतोय खंडेराय हाकेला धावतोय बाय बाय नवसाला बोलतोय कुटुंबाच्या खंडेराय हाकेला धावतोय आज नवसाला बोलतोय गोंधळ झाल्यानंतर आम्ही जेवणासाठी गेलो. गोंधळींकडून आम्ही विथ फूड असं पॅकेज घेतलं होतं. त्याच्यात अभिषेक, गोंधळ आणि जेवण असं सगळं इन्क्लूड होतं. ह्या जे जेवणाचं नैवेद्य आमच्या देवांना दाखवला गेला आणि आम्ही नंतर जेवण्यासाठी गेलो. जेवण पण खूप छान होतं. जेवण झाल्यानंतर आम्ही परतीच्या प्रवासाला लागलो. सगळे येऊन बसमध्ये बसलो. ज्यांना कपडे चेंज करायचे होते, साड्या चेंज करायच्या त्यांनी चेंज केल्या, कारण गरम खूप होत होतं. तर अशा प्रकारे आम्ही 3:30-4 वाजता निघालो. लोणावळ्यात येईपर्यंत आम्हाला 8:30 वाजले आणि 10-10:30 पर्यंत आम्ही अलिबागमध्ये पोहोचलो. तिथेच जेवलो आणि आपापल्या घरी आलो. अशा तऱ्हेने आमची जेजुरीची ही ट्रिप छान झालेली आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला नक्कीच लाईक करा. हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि आपल्या दीपदया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. एन्जॉय. आणि तुम्हाला या गुरुजींचा नंबर पाहिजे असेल तर मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देते. तुम्ही देखील तुमचे कुलस्वामी घेऊन यांच्याकडे जाऊ शकता. खूप छान गोंधळ घातला त्यांनी.